मी IMA अध्यक्ष नांदेडचा आहे. आजचा इथे जमण्याचा प्रमुख उद्देश हा आहे की सरकारनं 30 जून 2025 रोजी एक नोटिफिकेशन काढलं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरलल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ BHMS डॉक्टर्स. आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा. आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये. आमचं असं मत आहे रुग्ण हेतू लक्षात ठेवून ज्या विषयामध्ये जो डॉक्टर तज्ञ आहे की पॅथी तज्ञ आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो किंवा ॲलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो, त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं. हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसॉनिक फायटर जेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला 1 महिना ट्रेनिंग देऊन IAS प्रमोशन दिल्यासारखं आहे. जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एज्युकेशन करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल. त्यामध्ये आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत. येत्या काळामध्ये आम्ही 1 दिवसाची कोकण स्ट्राईक असेल किंवा इंडिपेंडेंट स्ट्राईक असेल, ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे. ते आंदोलन आमचं राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा. महाराष्ट्र शासनाच्या CCMP या कार्यक्रमामध्ये BHMS या पदवीधर जे डॉक्टर्स आहेत त्यांना मेडिकल कॉलेजेसमध्ये ब्रिज कोर्सच्या नावाखाली फक्त एक विषय शिकवला जातो, तो आहे फार्मॅकोलॉजी. ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिनचं नॉलेज आहे आणि त्यातही आठवड्यातून 2 दिवस शिकवायचं असतं. ज्यांचा हुशार आहे जो MBBSचा सिलेबस 5.5 वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप होते आणि त्याच्यानंतर लोकांना या MBBSच्या लोकांना प्रॅक्टिसची मुभा मिळते वर्षाच्या कोर्समध्ये आणि त्यातही आठवड्यातून 2 दिवस म्हणजे 52 दूनी 104 दिवस 104 तासामध्ये एक सब्जेक्ट शिकवून फक्त मेडिसिनचं नॉलेज घेऊन किंवा औषधीचं नॉलेज घेऊन तो व्यक्ती कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट करू शकतो का, हा प्रश्न आहे. आणि कुणीही पण तुम्ही मी आणि सगळेजण आज ना उद्या रुग्ण होणार आहोत. अशा डॉक्टरांकडून अर्धवट डॉक्टरांकडून कितपत दिवस हा पूल चालणार आहे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद. भारतामध्ये म्हणजे देशामध्ये किंवा राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये 4 पॅथी असतात. एक मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथी ज्याचे आम्ही डॉक्टर्स आहोत, दुसरी असते आयुर्वेदाची जी भारतीय मूळ पद्धती आहे, तिसरी असते होमिओपॅथी, चौथी असते युनानी आणि 5वी पद्धती जरी नसली तरी एक उपचार पद्धती आहे ती असते दंतरोग म्हणजे डेंटल. अपेक्षा अशी आहे की ज्या वेळेस या पॅथी निर्माण झाल्या त्या एका सिद्धांतावर निर्माण झाल्या, म्हणजे रुग्णाचे उपचार करत असताना त्या सिद्धांताचा उपयोग त्या पॅथीच्या डॉक्टरांनी रुग्ण सेवेमध्ये केला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. त्या पॅथी वेगवेगळ्या का निर्माण झाल्या तर एखादा आजार एखाद्या पॅथीनं जर बरा होत नसेल तर त्याला दुसऱ्या पॅथीची मात्रा लागू पडते का, की जेणेकरून रुग्णहित जपल्या जावं आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा. मग याचं नियमन करण्यासाठी प्रत्येक पॅथीची एक काउन्सिल असते. म्हणजे ॲलोपॅथीचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे, होमिओपॅथीचं नियमन करण्यासाठी होमिओपॅथी काउन्सिल आहे, आयुर्वेदाचं काउन्सिल करण्यासाठी आयुर्वेदाचा उपचार पद्धतीचं नियमन करण्यासाठी आयुर्वेदाची काउन्सिल आहे आणि पॅरामेडिकल काउन्सिल आहे. तर मेन उद्देश हा आहे की जे शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या शिक्षणाचा फायदा रुग्णाला त्याच पद्धतीने झाला पाहिजे. जर समजा एखादा आपला टांगा चालवणारा असेल, जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही. म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे, होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा कोर्स देऊन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिन्यातून 1 का 2 एक विषय फार्मॅकोलॉजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण मुभा देऊन टाकली. याच्यामुळं आमच्या डॉक्टरांवर काय परिणाम होईल काय नाही ते बाजूला ठेवा, पण त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होईल. समजा मॉडर्न मेडिसिनचे किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर MBBS होतात, त्याच्यानंतर MDMS होतात, MDMSच्या नंतर MCH-DM होतात, म्हणजे 12 ते 15 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये घालतात आणि ती उपचार पद्धती अतिशय काय म्हणतो त्याला प्युरेस्ट होऊन जाते, म्हणजे चांगल्या पद्धतीची होत राहते आणि रुग्णाचे उपचारही चांगल्या पद्धतीचे होतात. जर असं व्हायला लागलं की आपण 1 वर्षामध्ये तर औषधं जर सगळे शिकून घ्यायला लागलो आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर त्याचा सगळ्यात मोठा नुकसान हे रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे किंवा रुग्णांना होणार आहे. ज्यावेळेस एखादा डॉक्टर DM, MCH, MD, MS होतो
त्यावेळेस त्या प्रत्येक औषधाचं कशा पद्धतीनं आपण युटिलायझेशन करावं किंवा रुग्णाच्या उपचारामध्ये कसा फायदा करावा, त्याचा डोस काय असावा, दोन औषधं जर एकत्र केले तर ते औषधं कशा पद्धतीने वापरले पाहिजे, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय होतात, याचं सगळं ज्ञान आपल्याला एका वर्षामध्ये मिळू शकत नाही. सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची काउन्सिल आहे, त्याच काउन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं आहे, म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन तिथंच ठेवावं होमिओपॅथी काउन्सिलमध्ये. त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन घेऊ नये, कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. ते सांगेल की हे जो निर्णय आहे तो अतिशय चुकीचा आहे. एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं आपण तर एक विद्यार्थी 11वी 12वी नंतर नीट पीजीची तयारी करतो. जी नीट पीजीची परीक्षा आहे त्यामध्ये 1.5 ते 2 लाख विद्यार्थी बसतात आणि त्याच्यामधले विद्यार्थी सिलेक्ट होऊन त्यामधले अतिशय कमी विद्यार्थी हे एमबीबीएस साठी पात्र होतात. एमबीबीएस साठी पात्र झाल्यानंतर 5.5 वर्षाचा एमबीबीएसचा पूर्ण अभ्यासक्रम करून मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना तो अधिकार दिला जातो. आणि हा जर अधिकार आपण कोणत्याही व्यक्तीला 1 वर्षाचा ब्रिज कोर्स, जो की एक शॉर्ट कोर्स आहे 1 वर्षाचा, त्यामध्ये आपण जर कोणाच्या हाती आपल्या जनतेचं रुग्णाचं भविष्य त्यांच्या हाती देत असेल तर यामध्ये रुग्णाला जर काही झालं, रुग्णाला दुष्परिणाम झाला, दुर्घटना झाली तर त्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे, हे आमचं सत्य.